आता या घडीला तुमच्या नजरेत टॉप 5 तुम्हाला कोण वाटतात? अं, प्राजक्ता, रोशन, आपलं सागर भाऊ, परत तन्वी पण वाटते. नमस्कार, मी निकिता. A to Z मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. बिग बॉस मराठीचा 6वा सीझन सध्या सुरू आहे आणि या सीझनमध्ये एकामागोमाग एक वेगवेगळे इविक्शन पार पडतात आहे. गेल्या आठवड्यात 2 इविक्शन एकत्र झाले होते आणि या आठवड्यात अजून एक धक्कादायक इविक्शन झालं, ते म्हणजे सचिन दादांचं. दादा, खूप खूप स्वागत आहे तुमचं A to Z मराठीमध्ये. काय सांगाल, तुमचं इविक्शन पार पडलंय, सगळेच जण खूप दुःखद आहेत आणि सगळ्यांनाच एक धक्का लागला असं म्हणायला हरकत नाही. काय सांगाल? मला पण तोच धक्का लागला. मला अपेक्षितच नव्हतं मी बाहेर येणार आहे म्हणून. बाहेर आल्यानंतर पण मला सोशल मीडियावर सगळे दिसतंय, किती चांगलं वातावरण माझ्या सोबत आहे. पूर्ण महाराष्ट्रातली प्रेक्षक, तळागाळातील प्रेक्षक, माझ्यावर प्रेम करणारे किती पब्लिक माझ्या सोबत आहे. त्यांचं किती प्रेम आशीर्वाद आहे. कसं होऊ शकतं? मला पण तो एक शॉक. जेव्हा तुम्हाला कळलं की तुम्ही बिग बॉसच्या घरात जाणार आहे, तेव्हा तुम्ही सर्वात पहिला काय विचार आणला मनात की मला बिग बॉसच्या घरात जायचंय आणि मला अशी अशी तयारी करून जायचंय? तेव्हा तुमचा पहिला थॉट काय होता? मला तर पहिले खूप आनंद वाटला की एक आयरनी मायबोलीसाठी मी आतापर्यंत तर माझा केलेला या कला क्षेत्रातला प्रवास असं बिग बॉस मराठीत चाललाय. असं होऊन तो तिकडे गेला. मला खूप आनंद होता की आज चला, हे एक चांगलं प्लॅटफॉर्म अजून मला भेटलं की माझ्या आयरनी मायबोलीचं, माझ्या खानदेशाचं अजून हा एक चांगला प्लॅटफॉर्म राहील की पूर्ण जगात आपण ह्या पद्धतीनं प्रचार प्रसार त्याचा करू. असं तर महाराष्ट्रामध्ये आमचं जे लोकसंगीत आहे, आमचे जे गाणे आहेत, पूर्ण महाराष्ट्र खूप प्रेम करतो. प्रतिसाद आतापर्यंत पूर्ण महाराष्ट्रातून भेटलाच आहे खानदेशी आयराणी गाण्यांना. हा प्लॅटफॉर्म भेटून मला खूप चांगलं वाटलं. जेव्हा आपण एखाद्या पर्टिक्युलर जागेला प्रेझेंट करत असतो, तेव्हा आपण त्या जागेची ओळख लोकांपर्यंत पोहोचवत असतो. आपण नेतृत्व करत असतो, म्हणजे एका अँगलने बघायला गेलं तर. तर तुम्हाला वाटतं तुम्ही खानदेशचं नेतृत्व केलं आहे बिग बॉसच्या घरात? कितपत केलंय, तुम्हाला काय वाटतं? 100%. कारण मला कोणतं बेसमेंट होतं माझ्याकडे बिग बिग बॉसचं किंवा कलर मराठीचं पाहण्याकडे, पाहण्याच्या बाबतीत माझ्याकडे कोणतं होतं की हा खानदेशात काम करणारा पोरगा आहे. हा आयरणी मायबोलीवर काम करतो आणि याची ही मायबोली आज इतक्या मिलियन मिलियन मध्येच व्ह्यूज आहे. त्याच्यानंतरच त्यांनी विचार केला ना. तर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही नेतृत्व केलंय? यस. क्या बात आहे. आपण बरेच टास्क पाहिले, पण जेव्हा तुम्ही बऱ्याचदा तुमचा संयम राखला होता, पण जेव्हा राखीचा टास्क झाला की म्हणजे राखीने प्राजक्तावर पीठ टाकलं आणि जे पाणी टाकलं, पण त्याच्यानंतर स्विच टू द, जेव्हा राखी आतमध्ये होती तेव्हा प्राजक्ता आणि अनुश्री राखीवर हसत होते. हे कितपत म्हणजे ड्रास्टिंग चेंज आपल्याला दिसलं की म्हणजे दोन्ही चित्र आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळाले. एकतर तुम्ही प्राजक्ताची बाजू घेतली का, बरोबरच होतं कारण राखीने टाकलेलं सर्वांच्या मध्ये. पण मग जेव्हा अनुश्री आणि प्राजक्ता हसत होती, तेव्हा तुमच्या आतमध्ये नेमकं काय चालू होतं मग डिस्कशन? मी तिला एकच बोललो, आता याच्या पुढे काही असं लिव्हिंग एरियामध्ये बसायचं राहिलं, माझ्यासोबत बसायचं. कारण मला पण ते आवडलं नव्हतं. एखादी व्यक्ती तिची भावना व्यक्त होते आणि आपण ऍक्च्युली ती तशी नाहीये की बाबा कोणी, तिला पण डोळ्यात पाणी येतं, तिला पण त्या गोष्टीचं वाईट वाटतं. पण ते काय त्यांना काय झालं काय माहिती, त्यांचा विषय दोघांनाच माहिती. पण ही हसू कशी शकते हे मला पण हे थोडस. मी बोललो, म्हटलं तू आता याच्या पुढे माझ्यासोबत बसच. असं काही इथे या ठिकाणी बिग बॉस बोलताय किंवा काही कामानिमित्त राहिलं तर माझ्यासोबत इथे बसायचं. हा म्हणे दादा ते थोडस, ती पण चूक मान्य केलं की माझं चुकलंच आहे म्हणे. म्हटलं ठीक आहे, लक्षात ठेव. कारण मला पण नव्हतं आवडलं. बिग बॉसच्या घरात मागे वळून पाहिलं तर तुमचा एक असा आवडता दिवस कोणता आहे आणि नावडता दिवस कोणता, असे दोन्ही कोणते एक एक दिवस आहे? आवडता दिवस मी बाहेर निघालो होतो आणि खूप आनंदाचा दिवस मी मध्ये आलो होतो. कारण मी ते बऱ्याच दिवसापासून त्याच्या अपेक्षित होतो की मला बिग बॉस मराठीसाठी मला बोलवलं पाहिजे कधीतरी केव्हा तरी, आणि ते पूर्ण झालं होतं. त्याच्यामुळे हे 2 दिवस एक खूप चांगला, एक माझ्यासाठी वाईट. नक्कीच. जेव्हा आपण बिग बॉसच्या घरात जातो, आपण वेगवेगळी नाती निर्माण करतो, पण बिग बॉसच्या घरात बाहेर आल्यानंतर ती नाती आपल्याला संपताना दिसतात. तुम्ही पण बरीच नाती तिथे निर्माण केली आहे. मग ही नाती तशीच सातत्याने तुम्ही टिकवणार आहात की नेमकी कशी? ही जिंदगी भराची नाती. आणि आजपर्यंत माझी मित्र पाहतो मी, जरा खानदेशात येऊन जरा सचिन गुमाव सोबत कोण कोण मित्र आहे पहा. 20 वर्ष, 18 वर्ष, 25 वर्ष हे माझ्या मैत्रीची लाईफ आहे, माझ्या संबंधांची लाईफ आहे.
12-15 वर्ष पहिली पुढचीच म्हणजे एकदाचे जे मनात आले, जे जुळले ते कायम सुरू. नक्कीच नक्कीच. बिग बॉसच्या घरात तुम्ही ऍक्टिव्ह होता, बरेच जण ऍक्टिव्ह होतात. सगळेजण वेगवेगळ्या आपल्या परीने ऍक्टिव्ह असतात. पण अनेकदा अशी तक्रार आली होती की सचिन दादा जास्त दिसत नाही. तर नेमकं ते कुठेतरी आपल्याला काय वाटतं याच्याबद्दल? तक्रार अशी होती ती नॉमिनेशनच्या बाबतीत, माझ्या बाबतीत कोणते ठाम मुद्दे नव्हते या लोकांकडे. मग ते ठासून ठासून भरायचं. दिसतच नाही, दिसतच नाही. काहीतरी कारण द्यायचं म्हणून. काहीतरी कारण द्यायचं म्हणून, बाकीचा काही एवढा खास मुद्दा नव्हता. आणि राहिलं मी बोलत पण होतो, मी त्याचं प्रत्युत्तर पण देत होतो, Valid उत्तर होते. व्हॅलिड उत्तर होते सगळे. मी बोला होतो का नाही सांगा, म्हणजे मी डायरेक्ट प्रूव्ह करून काही कोणत्या गोष्टी, किंवा समोर तुम्ही चुकताय, मी जर तुमच्या बाबतीत काही कारण देतोय तर ते पण मी स्टार्ट टू एंड त्या गोष्टी व्यवस्थित मांडत होतो. आणि हे आता काही काही लोक खरंच कन्फ्युजन होऊन जाते, अरे आता याला काय उत्तर द्या आता नेमका त्याच्याकडे मुद्दा नव्हता बोलायला. असं. मग ते कुठेतरी भलतीकडेच वेगळं वळण. हा, आज बिग बॉसचे इंटरव्ह्यू आहेत आणि सचिन दादांनी एक आकर्षक असं शॉट घातलाय. मला तुम्हाला आवडेल सगळ्यांना जाणून घ्यायला की हे कुठून नेमकं आपल्या घरातून आलंय की कसं काय? म्हणजे आता माझी ती पण बहीणच आहे सुमय्या, माझी डिझायनर आहे बिग बॉस साठी. तिनेच माझे सगळे विकेंडचे कपडे डिझाईन केले आणि हे पहिलं गिफ्ट तिने मला दिलं होतं मे महिन्यामध्ये. त्यावेळेस माझं रस प्याला एक गाणं खूप हिट ट्रेंडिंग चाललं होतं, तर तिने त्यावेळेस मला स्वतःहून डिझाईन करून मला ते पाठवलं. जेव्हा तुमचं हे गाणं आलं तेव्हा तुम्हाला माहितीये गाणं फक्त भारतापुरतं मर्यादित न राहता 7 समुद्र पार पलीकडे देखील पोहोचलं होतं आणि त्याच्यानंतर बिग बॉसच्या माध्यमातून अजून एकदा ते पोहोचलं. सो कसली ही फिलिंग असते भारी, याच्याबद्दल काय सांगा? खूप, कारण आपण ज्या याच्यावर काम करतो ना, जो टाइम त्याच्यात घालतो, ज्या अपेक्षेने आपण जे करतो, लोकांना आवडलं पाहिजे यार. आपण काम करतो प्रेक्षकांसाठी, त्यांना आवडलं पाहिजे. आणि ज्यावेळेस त्याचा अशा पद्धतीनं बाहेर येतो ते गाणं, की सगळ्या घराघरात मोबाईल टू मोबाईल सगळीकडे जेव्हा ते जातं ना, त्याचा एक वेगळा आनंद भेटतो आणि त्या मेहनतीला कुठेतरी चीज होत. Yes. आता मी एक पटकन रॅपिड फायर खेळणार आहे. मी तुम्हाला पदार्थांची नावं सांगेन, तुम्ही कंटेस्टंटची नावं सांगा की कोण कसं आहे त्यात. तिखट मिरची. बोलायला रुचिता. मी बोललो पण होतो तिला एक. ओके. साखर. गोड आहे सगळ्यांना. प्राजक्ता. प्राजक्ता. कारण का प्राजक्ता गोड सगळ्यांबरोबर असते ती? हा, म्हणजे बोलणं गोड वाटतं तिचं. आगीत तेल टाकणारी व्यक्ती कोण आहे? तेल कोण आहे? राखी, दीपाली ताई. बाहेरून कठोर आणि आतून गोड, असं अननस सारखं. सागर दादा. पाणी कोण आहे? सगळ्यांशी समरस एकत्र होणार. काय काय काय? पाणी सगळ्यांशी समरस एकत्र होणार, सगळ्यांना मिसळून घेणार. रोशन पण तसंच सगळ्यांच्या मनात तो चांगला आहे. रोशन दादा. आणि मसाला कोण आहे? सगळ्या गोष्टींमध्ये जाऊन मसाला टाकायचा, काही गरज नसताना मसाला टाकायचा जाऊन. ते राखी पण करते. आणि मीठ कोण आहे? रुचकर गोष्टी रुचकर आणि अधिक चांगल्या करण्याचा प्रयत्न करते. ते पण तीच करते. कारण म्हणजे मला त्या बाबतीत खूप तिचा स्वभाव चांगला प्रेमळ आहे आणि स्वयंपाकाच्या बाबतीत पण ते तशीच प्रेमानं सगळ्यांना खाऊ घातलं तिने. राखीची जेव्हा एंट्री झाली तेव्हा खूप जास्त तर्कवितर्क काढले जात होते. तुमचा राखीचा बॉन्ड कसा होता? सुरुवातीला 1-2 दिवस तर ते वेगळंच पद्धती. मला म्हटलं ही बाई पहिला इतका अनुभव, इतक्या सगळ्या गोष्टी आणि एक पर्सनॅलिटी एक माणसाची नाही का, की यार बिंद असते. पण 1-2 दिवस गेल्यानंतर एक चांगलं नाही यार, ही बोलते काही गोष्टी दाखवते पण मनाची चांगली, हे तेवढंच सत्य. म्हणून नंतर आमचं एक केमिस्ट्री पण चांगली जुळली. तिला असं वाटायचं अरे तुम्ही करा माझ्यासोबत ज्या पण काही इथे गोष्टी ना की प्रेक्षकांना आवडतील अशा काही गोष्टी करा. मग ते संताप करणं हो या मग एंटरटेन करणं हो किंवा हा काही, मग तुम्ही मग काड्या करा किंवा काय करा, एक मजा मस्ती तिच्या डोक्यात तेच. ती कधी भांडकन तर सिरियस पण भांडण राहिलं ना, ती त्याला सिरियस नाही, ते हसून पण देते, बोलते पण इकडे कोणाला तरी अशी करते, नाही नाही हे चुकीचं होतं हा हा, म्हणजे असं पद्धतीचं आहे ते सगळं. मजेदार. आता या घडीला तुमच्या नजरेत टॉप 5 तुम्हाला कोण वाटतात? प्राजक्ता, रोशन, आपलं सागर भाऊ, परत तन्वी पण वाटते. आणि टॉप 2 मध्ये जर बघायचं झालं की हे यांची 100% शक्यता आहे टॉप 2 मध्ये जायची, असे कोण आहेत? जर रोशननी चांगला अजून गेम हे केला ना,
कारण आता मला बाहेर आल्यानंतर काही गोष्टी समजत आहे की आहे लोकांना, प्रेक्षकांना त्याच्याविषयी जे प्रेम आहे ते पण आहे. ते वाढवून काही गोष्टी अजून त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःमध्ये थोड्याशा बदल करून, स्ट्रॅटेजी मध्ये बदल करून, आता थोडासा स्वतःचा विचार करून केलं ना तर तो जाऊ शकतो तिथपर्यंत. प्राजक्ता तो बिग बॉसच्या घरातून बाहेर आलात आता तुम्ही, काय तुमची एक गोष्ट होती जी बिग बॉस मराठीच्या घरात करण्याची राहिली होती? असं की असं काहीच नव्हतं. फॅमिलीला मला बोलायचं होतं तिथे. जेव्हा फॅमिली येते तो एक इमोशनल मुवमेंट असतो, तो एक. माझी खूप खूप म्हणजे मला तर पुढेच जायचं होतं, पण मिनिमम की तो एपिसोड कधी येईल मी त्याची वाट पाहत होतो. किमान तिथपर्यंत. हा, आणि मध्येच असं झालं. कारण चुकीचं झालंय मला काढून. मला म्हणजे ठीक आहे त्या काय असेल, पण मला समाधानी आहे की मी यार लाखो करोडो माझ्या मायबाप प्रेक्षकांचं मन जिंकलं ना. पोहोचला. मला खूप झालं. क्या बात. आत्ता माझी फिलिंग अशी झालं गेलं. मग आता ते काही विषय नाही, नक्कीच. पण होतं माझे ते स्वप्न होते की तिथपर्यंत त्या गोष्टी नाही झाले जाऊ दे. काय सांगाल जाता आता प्रेक्षकांना? जाताना त्यांचे तेवढे उपकार आहे मला, म्हणजे खूप खूप म्हणजे आभार मानू तितके कमी आहे. पूर्ण महाराष्ट्रातले आपले मायबाप प्रेक्षक, खानदेशातले आपले मायबाप प्रेक्षक, की इतकं सारं वोटिंग, आशीर्वाद, प्रेम माझ्यासाठी तुम्ही कुणी प्रचार प्रसार, माझ्या मित्रांनी तर एवढी धडपड केली आहे वा, की वोटिंग करणे, लोकांना व्यवस्थित सांगणं, ते करून घेणं, किंवा लोक जे पाहत आहे ऑलरेडी त्या लोकांपर्यंत जाणं, ज्यांना समजत नाहीये त्यांना समजावून सांगणं, खूप खूप केलं. माझ्या खानदेशातील माझे कलाकार सुद्धा, खानदेशातले कलाकार, की त्या कलाकारांनी सुद्धा खूप मोठा सपोर्ट केला. व्हिडिओज बनवून टाकणं, की बाबा आमच्या सचिन भाऊला सपोर्ट मीडियावर करा, post. सोशल मीडियावर पोस्ट करणं, खूप केलं. माझ्या खानदेशातल्या सगळ्या कलाकारांनी, महाराष्ट्रातले पण माझ्यावर जे प्रेम करणारे जे मंडळी आहे. हा युट्यूबर आहे किंवा जे इंस्टाग्रामवर खूप त्यांचे चांगले आयडिया आहेत, या सगळ्या लोकांनी मला खूप प्रेम केलं आणि सपोर्ट केला. खरंच तुमचं भावांनो खरंच खूप आभार. बहिणींनो तुमचं पण खूप आभार. आणि सगळ्या लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत जे मला तुम्ही सगळ्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी जे प्रेम दिलं या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून, खूप खूप सारं प्रेम आणि खूप आभार. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. खानदेशाची गाणी तुम्ही फक्त देशभरात नाही तर जगभरात पोहोचवा, अशी तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतात. थँक्यू सो मच.